मित्रांनो, आज आपण एका अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत की ज्या विषयावरून ग्रामीण भागामध्ये रोज शेकडो वाद निर्माण होतात। तो विषय म्हणजे शेतजमिनीची हद्द, जमिनीची मोजणी आणि शेजाऱ्याने केलेले अतिक्रमण। आपल्याला असे वाटते की माझ्या जमिनीचे क्षेत्रफळ 7-12 वर जास्त आहे, परंतु प्रत्यक्ष ताबा कमी आहे, किंवा शेजारच्या शेतकऱ्याने बांध करून माझी जमीन दाबलेली आहे। अशा वेळेस मनामध्ये शंका निर्माण होते की आपल्या जमिनीची हद्द बरोबर आहे का चुकीची आहे। जर तुम्हाला देखील असा प्रश्न पडलेला असेल तर आणखीन काही प्रश्न किंवा काही शंका निर्माण होऊ शकतात, जसे की हद्द कायम मोजणी म्हणजे काय, मोजणीनंतर अतिक्रमण सिद्ध झाले तर कायदेशीर कारवाई कशी करावी, दिवाणी न्यायालयामध्ये अतिक्रमणासाठीचा दावा कसा दाखल करायचा। आजच्या व्हिडिओमध्ये आपणास या सर्व प्रश्नांची माहिती आणि उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये मी देणार आहे, तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता। त्यासाठी नाममात्र सल्ला फी आकारली जाईल। व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आपण हे समजून घेऊयात की एखाद्या शेतकऱ्याला आपली हद्द चुकीची का वाटू शकते। याची प्रामुख्याने 4 कारणे आहेत। पहिले कारण म्हणजे जुने बांध किंवा हद्दीच्या खुणांमध्ये नैसर्गिकरित्या बदल होणे। काळाच्या ओघात पाऊस, पाणी किंवा नांगरणी करताना हळूहळू शेताचे बांध सरकतात। अनेकदा एका बाजूचा शेतकरी दरवर्षी नांगरताना काही इंच किंवा काही फूट बांध स्वतःच्या बाजूला ओढतो। दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण नवीन जमीन खरेदी करतो तेव्हा कागदपत्रांवर 1 एकर क्षेत्र असते, परंतु प्रत्यक्ष ताबा घेतला की जमीन कमी भरते। तिसरे कारण म्हणजे एकाच गट नंबरमध्ये अनेक सहधारक असतात, तोंडी वाटणी झालेली असते, परंतु भूमी अभिलेख विभागाकडून अधिकृत पोट हिस्सा मोजणी झालेली नसते। त्यामुळे प्रत्येकाचा ताबा नक्की कुठे आणि किती असावा याबद्दल अस्पष्टता असते। आणि चौथे कारण म्हणजे जर शेतकऱ्याने नवीन कुंपण किंवा दगडी भिंत किंवा झाडे लावायला सुरुवात केली तर आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते की आपली जमीन दाबली जात आहे, परंतु केवळ शंकेच्या आधारावर शेजाऱ्याशी भांडण करणे कायदेशीरदृष्ट्या चुकीचे आहे। कायद्यानुसार हद्द निश्चित करण्याचा एकमेव अधिकृत मार्ग म्हणजे भूमी अभिलेख विभागामार्फत हद्द कायम मोजणी करणे। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की मोजणीचे किती प्रकार असतात आणि कोणत्या प्रकारची मोजणी किती दिवसांमध्ये केली जाते। तर बघा, भूमी अभिलेख कार्यालयाकडून प्रामुख्याने 3 प्रकारची मोजणी केली जाते। मोजणीचा पहिला प्रकार म्हणजे साधी मोजणी। या मोजणीसाठीची फी अत्यंत कमी असते, परंतु मोजणी होण्यासाठी सुमारे 6 महिने तर कधीकधी 1 वर्षाचा कालावधी देखील लागू शकतो। त्यानंतर येतो तो म्हणजे तातडीची मोजणी। यासाठी मध्यम शुल्काची आकारणी केली जाते आणि सर्वसाधारणपणे 2 ते 3 महिन्यामध्ये या प्रकारची मोजणी केली जाते। त्यानंतर तिसरा प्रकार म्हणजे अति तातडीची मोजणी। याची फी सर्वात जास्त असते, परंतु अर्ज केल्यानंतर 15 ते 30 दिवसांच्या आत मोजणीची तारीख मिळून जाते। ज्यावेळेस आपण मोजणी करण्याचे ठरवतो त्यावेळेस आता नव्याने आधुनिकीकरण झाल्यामुळे भूमी अभिलेखच्या ई मोजणी पोर्टलवर आधुनिक प्रणालीद्वारे तुम्ही घर बसल्या किंवा महा ई सेवा केंद्रावर जाऊन मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता। अर्ज केल्यानंतर मोजणी केली जाते हे तर सर्वांना माहितीच आहे, परंतु प्रत्यक्ष मोजणीच्या दिवशी काय घडते हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। बघा, भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीच्या तारखेपूर्वी किमान 15 दिवस अगोदर तुमच्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना मोजणीची नोटीस पाठवली जाते, जेणेकरून मोजणीच्या वेळेस ते स्वतः उपस्थित राहू शकतील। मोजणीच्या दिवशी भूमी अभिलेख विभागाचे मोजणीदार येतात। ते जुन्या मूळ नोंदी, कप्रत, टिपण आणि फाळणी नकाशा याचा संदर्भ घेऊन हद्द निश्चिती करून देतात। काही ठिकाणी आजकाल पारंपरिक साखळीऐवजी टोटल स्टेशन मशीन किंवा DGPS म्हणजे डिफरन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम या अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जातो। त्यामुळे 1 इंचाचीही चूक होण्याचा अजिबात धोका नसतो। मोजणी पूर्ण झाल्यावर जिथे तुमच्या जमिनीचे कोपरे येतात तिथे हद्द कायम करण्यासाठी सिमेंटचे पोल किंवा चुना लावून दगड रोवले जातात। मोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 15 ते 25 दिवसांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडून अधिकृत मोजणीचा नकाशा प्रत दिली जाते। या नकाशावर तुमची मूळ हद्द कुठे आहे, तुमच्या जमिनीमध्ये कोणी अतिक्रमण केलेले आहे का, आणि जर अतिक्रमण केलेले असेल तर ते किती चौरस मीटर आहे किंवा किती गुंठे आणि कोणी केले आहे हे देखील नमूद केलेले असते, आणि असे अतिक्रमण वेगळ्या रंगाने दर्शवलेले असते। आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आलो आहोत की जर मोजणी नकाशामध्ये शेजाऱ्याचे अतिक्रमण सिद्ध झाले तर काय करायचे। अनेक लोक असेही विचारतात की मोजणीदाराने अतिक्रमण दाखवले मग पोलीस लगेच अतिक्रमण हटवून देतील का? तर नाही, पोलीस किंवा मोजणीदार स्वतःहून कोणाचे कुंपण पाडू शकत नाहीत, कारण त्यांना कायद्याने तसे अधिकार नाहीत। त्यासाठी योग्य अशी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते। नकाशामध्ये अतिक्रमण दिसूनही सर शेजारी शेतकरी जमिनीचा ताबा सोडायला तयार नसेल तर तुम्हाला एक अतिक्रमण काढून मिळण्यासाठीचा दिवाणी दावा न्यायालयामध्ये दाखल करावा लागेल। कोर्टामध्ये अतिक्रमण काढून मिळण्यासाठीचा दावा दाखल केल्यानंतर 2 परिस्थिती आपणासमोर असतात। पहिली परिस्थिती म्हणजे कोर्टात दावा दाखल करण्या अगोदरच तुम्ही मोजणी करून घेतलेली असते आणि अतिक्रमित क्षेत्र
मात्र त्या मोजणीमध्ये स्पष्टपणे दिसत असते। दुसरी परिस्थिती म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारची मोजणी केलेली नसते, तर अशा परिस्थितीमध्ये कोर्टाकडून भूमी अभिलेख अधिकारी यांना कोर्ट कमिशनर म्हणून नेमले जाते। कोर्ट कमिशनर कोर्टाच्या आदेशानुसार निष्पक्ष मोजणी करून कोर्टामध्ये अहवाल सादर करतात। जर कोर्ट कमिशनरच्या अहवालामध्ये अतिक्रमण सिद्ध झाले तर दिवाणी न्यायालय अतिक्रमण काढण्याचा आणि ताबा मूळ मालकाला देण्याचा न्यायनिर्णय देतात। जर प्रतिवादीने स्वतःहून अतिक्रमण काढले नाही तर कोर्ट पोलिसांच्या संरक्षणात आणि बेलीफद्वारे अतिक्रमण काढून देतात। परंतु ही प्रक्रिया करताना दोन महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे। त्यामधील पहिली बाब म्हणजे जेव्हा मोजणीदार येतात तेव्हा स्वतः पूर्ण वेळ उपस्थित राहा आणि सर्व सीमांचे निरीक्षण करा। त्याचप्रमाणे मोजणी झाल्यानंतर आणि हद्द कायम झाल्यावर लगेचच दगडी सीमा, सिमेंटचे पोल किंवा तारेचे कंपाऊंड घालून घ्या, जेणेकरून भविष्यामध्ये पुन्हा वाद निर्माण होणार नाहीत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जमिनीची हद्द का बदलते आणि मनातील शंकेचे शंका निरसन कसे करावे, त्याचबरोबर ई मोजणी अर्ज कसा करायचा, त्याचे प्रकार किती आणि कोणते असतात, त्याचप्रमाणे हद्द कायम मोजणीची प्रक्रिया कशी चालते आणि अतिक्रमण सिद्ध झाल्यास दिवाणी न्यायालयामध्ये आपणास कोणकोणते कायदेशीर मार्ग उपलब्ध असतात। परंतु कायद्याची पायरी चढण्या अगोदर नेहमी शेजाऱ्याशी सामंजस्याने बोलून मध्यस्थीद्वारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। कोर्ट कचेरी हा शेवटचा पर्याय असावा। जमिनीच्या मोजणीबद्दल किंवा अतिक्रमणाबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्कीच करू। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।